मित्रांनो 2026च्या IPLचं ऑप्शन झालं, पण खरं सांगायचं झालं तर BCCIनं मागं बसून चांगलाच बिझनेस गेम खेळलाय। यावेळेस BCCIने एक नवीन रूल आणलाय। ओव्हरसीज प्लेयर्सची सॅलरी आता दोन गोष्टीवरती अवलंबून असणार आहे। पहिली म्हणजे हायेस्ट रिटेन्शन प्राइस। या सध्याच्या IPL मध्ये हायेस्ट रिटेन्शन स्लॅब हा 18 कोटी रुपयाचा आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वेळेसच्या ऑप्शनमध्ये सर्वात महागड्या प्लेयरची प्राइस किती होती। तर 2025च्या ऑप्शनमध्ये ऋषभ पंत हा महागडा खेळाडू होता, तर त्याची प्राइस होती 27 कोटी रुपये। आता या दोन्ही प्राइसमध्ये जी सर्वात कमी प्राइस आहे तीच ओव्हरसीज प्लेयर्सची ॲक्च्युअल सॅलरी असणार आहे। म्हणजे यामध्ये 18 कोटी रुपये कमी आहे, तर ओव्हरसीज प्लेयर्सची ॲक्च्युअल सॅलरी ही 18 कोटी रुपये असणार आहे। उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच्या IPLच्या ऑप्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने कॅमरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयामध्ये खरेदी केले। म्हणजे ओव्हरसीज रूलनुसार कॅमरून ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये भेटणार आहेत। बाकीचे जे ऑलमोस्ट 7 कोटी रुपये हे कुठे जाणार, तर ते जाणार थेट BCCIच्या वेलफेअर फंडमध्ये। म्हणजे या नियमानुसार फ्रँचायझी आणि प्लेयर्सला फायदा होणार तर नाही, पण मागं बसून BCCI मात्र मोठा पैसा छापणार हे नक्की। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा।